माणसाला न दुखवता जगणं यापेक्षा दुसरं सुंदर कर्म कुठलाच नाही आणि हे ज्याला कळलं ना त्याला दुसरं पुण्य कमवायची गरजच नाही. आपण एखाद्याला दुःखात बघतो तर आपल्याला खूप आनंद होतो ना, तो आनंद फक्त तात्पुरता असतं, पण ते दुःख आपल्याला कायमस्वरूपी मिळतं ना हे आपल्याला खरंच कळत नाही, नाही का? चला आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. ऑफिसवरून आल्याच्यानंतर उद्यासाठी जवळा घेऊन आली होती आणि घरी आली ना तेव्हा हे पिक्चर बघायला मिळते. मुलांचे थोडे वेकेशन वगैरे आता चालू झालेत, त्याच्यामुळे ना मुलांचं ना मित्रांसोबत थोडीशी भांडणं किंवा झगडा असं होत चाललंय. घरी आली आणि बघते तर काय लाईट गेली होती. आता स्वयंपाक तेवढा करायचाच होता, कारण नवरोबाला बरोबर 1 तासाने गाडी पकडायची होती. म्हणून म्हटली चला आपण चपात्या नाही न करता पटकन भाजी करून घेऊया. सोबतच कुकर लावून घेतली होती. भाजी फक्त ना साधी फोडणी दिली होती, जी तुम्ही बघताय. फक्त मोहरी आणि कढीपत्ता अशीच फोडणी मी दिली होती आणि वरून मी टमाटर ॲड केला होता. आता माझ्याकडे मिक्सर नव्हतं, म्हटली चला असं फेटून घेऊया. पहिल्यांदा असं फेटलंय पण छान झालं होतं. फोडणीसुद्धा बघताय तुम्ही, मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि लसूण असं करून हळद आणि जे काही फेटलेलं होतं ना ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि मीठ टाकलं होतं. सोबतच कोथिंबीर. स्वयंपाक तुम्ही बघताय ना, लाईट नसतानाचा हा जो स्वयंपाक ना अप्रतिम झाला होता. तेवढंच मी जर लाईट चालू असताना जर केला असताना तर कदाचित तेवढा लवकर झाला नसता आणि तेवढा चविष्ट देखील झाला नव्हता. चला लाईट नव्हती, भरभर खाऊन घेऊया, कारण दीपकला सुद्धा त्याच्या ड्युटीला जायचं होतं. आणि त्यानंतर ना बरोबर 45 मिनिटांनी लाईट आली. अजबच ना खरंच. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, त्यासाठी फॉलो करा. बाय.